आपला क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. आपल्याकडे जो काही स्कॅनर येतोय, एखाद्या बांधवांनी, समाज बांधवांनी आपल्या तुम्हाला जर का स्कॅनर दाखवलाय आणि त्या स्कॅनरला जरी तो तुमच्या माध्यमातून आला असेल, त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आला असेल, तर ते तुमचं काम म्हणतं की तुमच्या शेजारी जो आपला समाज बांधव आहे त्याला सुद्धा कळवणं. कारण काय होत आहे की एका माणसाने जर का त्या परिसरामध्ये जर का जबाबदारी घेतली की हा स्कॅनर वरती आपला मेल पाठवा, फक्त त्याच्यावरती त्या स्कॅनर वरती जाऊन आपलं नाव टाकायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपल्या मुलाचं शिक्षण टाकता आलं तर शिक्षण टाका, पण ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कुठल्या विभागात आहात, तर वरळीमध्ये आहात तर वरळी टाका, मुंबईमध्ये दादरमध्ये आहात दादर टाका, मालाडमध्ये आहात, मानपूरमध्ये आहात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला फक्त टाकणं गरजेचं आहे. म्हणजेच मुळात थोडासा शॉर्टकट मध्ये पिन कोड टाकला तरी चालतंय, पण ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि खरोखर 30 तारीख ही जी काही मुदत वाढ झाली होती, आतापर्यंत मला वाटत नाही की मातंग समाजाने भरभरून त्याच्यामध्ये मेसेज केला असावा, परंतु जे हुशार मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन त्या मुलांनी खास करून तर हा विषय लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे. कारण की हा तुमच्या पुढच्या भविष्याचा विषय आहे. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.